वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोस्तु देव्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। आज आपण महाभारतातील काही पात्र परिचय या विचारामध्ये थोडंसं चिंतन करणार आहोत। वस्तुतः जर बघायला गेलं तर महाभारताचा आवाका फार मोठा आहे आणि त्या मानाने माझा अभ्यास व्यासंग खूप कमी आहे। ज्ञानोबारीने ज्या महाभारताबद्दल असं म्हणावं, म्हणून महाभारती जे नाही ते नोहेच लोकी तिही येणे कारणे मणिपे पाही व्यासोच्चिष्टम जगत्त्रयम्। महाभारतामध्ये जे नाही ते अवघ्या जगातच दुसरीकडे कुठं नाही, असं या महाभारताची विशेषता। आणि त्या महाभारतातले काही पात्र आपल्या समोर ठेवण्याचा एक प्रांजळ साधा प्रयत्न आहे। आणि आमचे मित्र प्रवीण दिवाकर यांच्या या पेजवरून, फेसबुक पेजवरून आपण याचा थोडक्यामध्ये विचार करणार आहोत। महाभारतामध्ये प्रवेश करत असताना माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे दोन मार्ग आहेत, दोन रस्ते आहेत की ज्या द्वाराने आपण महाभारतामध्ये प्रवेश करावा किंवा कुठल्याही इतिहास ग्रंथामध्ये प्रवेश करावा। एक आहे ग्रंथ इतिहास मानून त्याच्यामध्ये प्रवेश करावा किंवा ग्रंथ अध्यात्म मानून त्याच्यामध्ये प्रवेश करावा। पण काळजी याची घ्यावी की इतिहास मानून आत प्रवेश केल्यानंतर पुन्हा तिथं अध्यात्म पाहायला जाऊ नये। आणि अध्यात्म मानून आत प्रवेश केला की मग थोडंसं इतिहासाला इकडे इकडे झालं तरी चालू शकतं। म्हणून अगोदर असा विचार करायला पाहिजे की मी जे महाभारताचं, रामायणाचं, अन्य कुठल्या पुराणांचं चिंतन करणार आहे, तत्पूर्वी मला हा ग्रंथ कोणत्या आश्रयाने पाहिजे, इतिहास म्हणून की अध्यात्म म्हणून। म्हणून अध्यात्माचा विचार जेव्हा एखादा ग्रंथ सांगतो तेव्हा इतिहासातली काही स्थळं, इतिहासातल्या काही व्यक्ती, इतिहासातले काही दाखले मागे पुढे होऊ शकतात। आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये एक फार मोठा विचार विनिमय अनेक वर्षापासून चालत आलेला आहे की मग वाद होतात, मग विवाद होतात। ते म्हणतात इथं असं आहे तर इथं असं का, मग इथं यांनी असं सांगितलं, मी इथं यांनी असं का असं। मी सोपं उदाहरण देतो आपल्याला। वाल्मिकी रामायणामध्ये रामप्रभूचा जो सीता स्वयंवराचा जो प्रसंग आहे तो एकदम साधा आहे। एका जनक महाराजांचा राजवाडा आहे, त्याच्यामध्ये एक धनुष्य ठेवलेलं आहे, ते पाहण्यासाठी जातात। तिथं बाकी कोणी राजे त्यावेळेला उपलब्ध नाही आहे। मग कसं होतं, आणि आपल्या जे कल्पनेमध्ये आहेत ते इकडे 100-200 राजे आहेत, इकडं 200-200 राजे आहेत, असा मोठा राजदरबार भरलेला आहे। मग हे खरे का, हे खरं असा प्रश्न निर्माण होऊ शकतो। पण हा प्रश्न निर्माण होण्याचं काही कारण नाही। त्याचं कारण असं आहे की इतिहासच म्हणून बघायचा असेल तर वाल्मिकी काय म्हणतात ते पाहावं, बाकीच्या लोकांच्या अध्यात्माचा विचार करावा। म्हणून मी असं म्हणेन की आपण इतिहास आणि या अध्यात्माचा मध्ये प्रवेश करत असताना थोडं ऐतिहासिक दृष्टीने आपल्याला आज एका पात्राचा विचार करायचा आहे। तसं जर बघायला गेलं तर मी ह्या 2-3 दिवसामध्ये असा एक विचार केला आहे
की जी पात्र सगळीकडे प्रायः आपण ऐकत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला आपला विचार थोडा कमी असतो, अशा दुर्लक्षित पात्रांच्या बद्दल मी थोडासा विचार करणार आहे. पण त्या पात्राचं महाभारताच्या दृष्टीने फार मोठं योगदान आहे, फार मोठा विचार आहे. मी बऱ्याच वेळेला चिंतन केलं आणि माझ्या असं लक्षात आलं की महाभारतीय युद्धाचा प्रसंग हा केवळ एका कृष्णावर केंद्रित नाही, केवळ अर्जुनावर नाही, केवळ धर्मराजावर नाही, केवळ दुर्योधनावर नाही, केवळ भीष्माचार्य नाही, ह्याच्यातला प्रत्येक व्यक्तीच त्याच्या भोवताली कारण आहे. कुठल्याही एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही बाजूला काढलात तर हे महायुद्ध झालं नसतं, हे महाभारतात झालं नसतं. कर्ण बाजूला काढलात तरी महाभारत झालं नसतं, भीष्म बाजूला काढलात तरी महाभारत झालं नसतं. कृष्ण बाजूला काढण्याचा तर प्रश्नच पडत नाही, अर्जुनाला बाजूला काढून महाभारत युद्ध झालं नसतं. हे अनेक जण मिळून हे महाभारताच्या प्रसंगामध्ये आपण विचार करायला पाहिजे. मी एका अशा आज पात्राबद्दल विचार करणार आहे. तसं बघायला गेलं तर ते स्त्री पात्र आहे. आता स्त्री पात्र म्हणल्यानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटेल की द्रौपदी असावी, कुंती असावी, गांधारी असावी. पण मी या सगळ्याच्या मध्ये न पडता एक पात्र, पण आपलं अस्तित्व त्या पात्राने एवढं विलक्षण दाखवून दिलंय की मोठे मोठे दिग्गज सुद्धा त्या पात्राबद्दल फार चिंतित आहे, विचार करणारे आहे. महाभारतामधला साधा प्रसंग आहे की जिथून या पात्राचा परिचय सुरू होतो. दोन्ही बाजूने युद्धाची जमवाजमव झाली, कोण कोण युद्धाला येणार याची एक यादी तयार करण्यात आली. भीष्माचार्यांना सेनापती पद देण्यात आलं. भीष्माचार्यांनी मी कुणाकुणाबरोबर युद्ध करीन हे सगळं सांगत असताना भीष्माचार्यांनी सांगितलं की मी द्रुपद कुमार शिखंडी याच्याशी युद्ध करणार नाही. आणि मग एक सहज प्रश्न तयार झाला की का, कशामुळे करणार नाही. आणि मग इथून या पात्राचा परिचय सुरू झाला. भीष्माचार्याने विचारलं का नाही करणार तुम्ही युद्ध. मग भीष्माचार्य सांगतात माझा एक नियम आहे की मी कधी व कधीही स्त्रीवर शस्त्र उगारत नाही. शास्त्रकार स्त्री अवध्य सांगतात, स्त्रीला मारू नये असं सांगतात. आणि भीष्माचार्य तर एक सचिल चरित्र आहे, एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे महाभारतातलं. ते गंगेचे पुत्र आहेत, महाराज शंतनूचे पुत्र आहेत. ते एक फार मोठं एक विशेषत्वाचं एक पात्र म्हणून आचार्य भीष्म हे एक आदरणीय पात्र आहे असं आपण बघू शकतो. म्हणून भीष्माच्या बद्दल सगळ्यांनीच विचार मांडला की काय कारण आहे त्याच्याबद्दल. आणि मग भीष्मांनी सांगायला सुरुवात केली मी शिखंडी बरोबर युद्ध करणार नाही. त्याचं कारण शिखंडी हा पुरुष नाही, ही स्त्री आहे. आणि मग सगळ्यांचंच कुतूहल जागृत झालं आणि तिथून या पात्राचा प्रारंभ झाला. आचार्य भीष्म सांगतात सगळ्यांना खूप पूर्वीची गोष्ट आहे, अनेक वर्षापूर्वी माझ्या प्रतिज्ञेनुसार मी अविवाहित राहिलो. मग माझ्या जे चित्रांगद आणि विचित्रवीर हे भाऊ होते त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव माझ्या समोर आला. यांचं लग्न करायचं, यांच्यासाठी चांगल्या मुली पाहिजे. आणि त्याच वेळेला माझ्या कानावर असं ऐकायला आलं काशी नरेशाने आपल्या 3 मुलींचं स्वयंवर ठेवलेलं आहे. अनेक ठिकठिकाणच्या राजे महाराजांना ते पत्र आलेलं होतं. त्याच अनुषंगानं यांना पण हे पत्र आलेलं होतं. आणि हे पत्र स्वीकारल्यानंतर आचार्य भीष्म त्या स्वयंवराच्या ठिकाणी आले. अनेक प्रकारचे राजे महाराजे तिथं आलेले आहेत, आपापल्या शक्तीचं प्रदर्शन करायचं आहे. जुन्या काळामध्ये स्त्रियांच्या विवाहाच्या 2-3 पद्धती होत्या, 2-3 कारणं होती. एक कारण असे की एखाद्या राजाशी आपलं सख्य जर तयार करायचं असेल
तर आपली मुलगी त्याला द्यावी किंवा त्याची मुलगी आपल्याकडे करून घ्यावी, म्हणजे एकमेकांचं सख्य जोडणे. दुसरे कारण असे, एखादा राजा जेव्हा पराजित होतो तेव्हा पराजित राजाकडे ही मागणी केलेली असे की मला एवढं धन दे, एवढं राज्य तोडून दे, त्याच्याबरोबर ही तुझी मुलगी आहे की मला दे. त्यावेळेला सुद्धा मुलीचे विवाह होत असे. कधी कधी राजे लोक आपली मुलगी खूप सुंदर आहे, खूप सुशील आहे, मग तिला 4-2 स्थळं जेव्हा येतात, एखाद्या स्थळाला अस्वीकार करणे या शब्दाचा अर्थ आहे की मग युद्धाला तयार व्हा. मग याच्याचकडून मार्ग काढण्यात आलेला होता, जेणेकरून कुणाला नाही म्हणायचं नाही. मग काय करायचं, तर त्याच्यासाठी स्वयंवर नावाची गोष्ट असते. या स्वयंवरामध्ये कधी कधी फार प्राणांतिक युद्ध पण होत, तर त्याला पर्याय नव्हता. कारण क्षत्रियांची जी परिस्थिती ती बाहुबलामध्ये असे, त्यामध्ये असे, पराक्रमामध्ये असे, आणि त्यांनी पराक्रम दाखवावा. च्या बदलीवर मग त्याला ती मुलगी दिली जात असे. मग आता एवढ्या सगळ्या भारतवर्षातल्या आलेल्या राजांच्या मधून कोण असा पराक्रमी आहे की ज्याच्या पराक्रमाच्या पुढे बाकी सगळेजण शून्य राहतात. म्हणून अनेक राजे येऊन बसलेले होते आणि त्या सगळ्या राजांच्या मध्ये आचार्य भीष्मांनी प्रवेश केला. भीष्मांनी सभेमध्ये धनुष्य हातामध्ये धरून सांगितलं की या काशी नरेशांच्या अंबा, अंबिका आणि अंबालिका अशा तिन्ही मुलींचा मी माझ्या भावांच्यासाठी स्वीकार करतो आहे, आणि ज्याला कुणाला माझ्याशी युद्ध करायचंय त्याने माझ्या समोर उभं राहा. आणि हा म्हणता त्या ठिकाणी जमलेले सर्व राजे लोक भीष्माचार्याच्या समोर शस्त्रास्त्र धारण करून उभे राहिले. आचार्य भीष्मांनी या सर्व राजांचा पराभव केला आणि या तिन्ही राजकुमारींना घेऊन आचार्य भीष्म आपल्या हस्तिनापुरामध्ये प्रवेश करतात. हस्तिनापुरामध्ये आले. आता आल्यानंतर काही लगेच लग्न लावत नाहीत, मग सगळ्या प्रकारची विधी वगैरे करणं आहे आणि मग त्यांचा विवाह एका नियमाप्रमाणे पुढे होत असे. मग या मधल्या काळामध्ये एक दिवस अंबा आचार्य भीष्मांच्याकडे येते आणि त्यांना प्रणाम करून सांगते की महाराज, माझी काही विनंती आहे ती आपण ऐका. म्हटलं बेटा बोल. महाराज, लग्नाच्या पूर्वी माझं प्रेम शाल्व राजावर होतं. मी शाल्व राजावर आसक्त आहे आणि शाल्व राजाचं पण माझ्यावर प्रेम आहे. तसं तर आमचं लग्नच होणार, पण वडिलांनी स्वयंवर ठेवले आणि शाल्व महाराज काही कमी ताकदवान नाहीत, ते निश्चितच माझा स्वीकार करतील या भावनेने मी असा काही विचार न करता स्वयंवराला होकार दिला होता. तेव्हा माझी अशी इच्छा आहे की मी शाल्व राजाबरोबर विवाह करावा, पण आपण मला विजयी करून आणलेला आहे, त्याच्या कारणाने आपलं मत आपल्याला समोर माझी इच्छा मी आपल्या समोर निवेदन करते. तिचा तो स्वभाव, तिची ती शालीनता, तिचं ते वागणं आचार्य भीष्मांना खूप आनंदकारक वाटलं. ते म्हटलं बेटा काही काळजी करू नकोस, नाहीतरी मला 2 भाऊ आहेत, या दोघींचा विवाह मी त्या दोघांशी करेन, आणि शेवटी तुझं जर प्रेम असेल तर मग काय हरकत आहे. म्हणून आपल्याकडून तिला काही आदर सत्कार करवला, साडी चोळी वगैरे करवले आणि तिच्या महाभारतामध्ये खूप सुंदर वर्णन केले. काय दूरदर्शी असते बघा काही लोकांची वृत्ती. आचार्य भीष्मांनी तिच्याबरोबर काही वृद्ध ब्राह्मण दिले, की जेणेकरून सर्व प्रकारचा तिला एकतर सहाय्य पण असावं, काही अडचणीमध्ये काही मदत करावी, सगळ्या प्रकारचा विचार करून आचार्य भीष्मांनी काही ब्राह्मण, काही वृद्ध, काही दासी वगैरे तिच्याबरोबर देऊन शाल्व राजाच्याकडे तिला पाठवलं. पण अडचण अशी झाली होती की त्या युद्धामध्ये सगळ्यांचा जसा पराभव झाला होता तसं शाल्व राजाचा पण पराभव झाला होता. शाल्व राजाला जेव्हा कळालं की अंबा आपल्या घरी आली आहे, तेव्हा त्याचं मन दुःखी झालं, त्याचं मन थोडं अपमानित झालं.
कारण ज्या भीष्माचार्याच्या रथावर ही उभी होती त्याच भीष्माचार्यांनी तिच्या समोर माझा पराभव केलाय. मग आता मी याचा स्वीकार कसा करावा? एक. दुसरी गोष्ट, शाल्व राजाच्या मनामध्ये असा विचार आहे की जर मी हिला जर परत पाठवीन तर भीष्माचार्याला त्रास होईल आणि माझ्या पराभवाचा सूर उगवला जाईल. बरं, शाल्वराजाने तिला नुसतं पाठवलं नाही तर आपल्या अलीकडच्या भाषेमध्ये सांगितलं सोप्या भाषेमध्ये तर थोडी हवा भरली असं समजा ना. एवढी तू चांगली असताना, एवढी सुंदर असताना, स्वतःच्या पराक्रमानं त्या भीष्माचार्यांनी नेलेलं असताना तू दुसऱ्या कुणाच्या बरोबर कसं काय लग्न करू शकतेस? मी तुझा तर स्वीकारच करणार नाही, पण मला तर असं वाटतं की तू भीष्माबरोबरच लग्न करावं. कारण त्यांनी तुला पळवून नेले ना. त्यांनी तुला पळवून नेले त्याच्या कारणाने मी तुझा स्वीकार करणार नाही. वस्तुतः माझं तुझ्यावर प्रेम होतं, पण भीष्माचार्याच्या योगाने तुझ्या आणि माझ्या प्रेमामध्ये फूट आहे. तुला काय बघायचंय ते बदला घ्यायचंय तो भीष्माचार्यांच्या बरोबर घे. असं थोडंसं तिला थोडंसं आतून थोडंसं दुःखी केलं, थोडी टोचणी दिली आणि तिला तिथून वापस पाठवलं. आता तिला काय करावं समजेना. ज्या प्रेमाची अभिलाषा मनामध्ये ठेवून, ज्या प्रेमाची साक्ष आचार्य भीष्मांच्या समोर ठेवून मी तिकडचा विवाह न करता मी माझ्या प्रियकराच्याकडे आली आहे, पण प्रियकराने मला स्वीकार केला नाही. आता तिच्यासमोर एक फार मोठी द्विधा स्थिती उत्पन्न झाली. काय करावं तिला कळेना. आणि अशा वेळेला तिने एका ऋषींच्या आश्रमाचा स्वीकार केला. एक शेखावती नावाचे ऋषी होते आणि त्या ऋषींच्या आसपास काही आश्रम होते आणि त्या ऋषींच्या आश्रमाच्या मध्ये तिने येऊन सर्व ऋषींना वंदन केलं. ऋषी लोकांनी तिला पाहिलं, तिचं आदरातिथ्य केलं. कोण आहेस तू? कुठून आलीस? कशासाठी आलीस? आणि अशी दुःखी का? रडतेस का? त्यावेळेला तिने आपल्या दुःखाचं सगळं कारण सांगितलं. माझं प्रेम काशी नरेशावर असताना मला भीष्मांनी मला युद्धामध्ये विजयी करून पळवून नेलेला आहे. मग आता मी काय करायला पाहिजे सांग. माझ्या मनामध्ये द्विधा परिस्थिती येते आणि मला फार आनंद वाटतो. प्राचीन काळातली जी ऋषी परंपरा जी आहे ती फार न्यायानं, फार सत्याने एखाद्याचा आश्रय घेणारी आहे. पहिल्यांदा ऋषींनी तिचं सांत्वन केलं. कारण नेहमी दुःखी माणसाच्या बरोबर व्यवहार कसा करावा हे सांगत असताना पहिल्यांदा तुझं दुःख समजून घ्यावं. काय असतं, माणसाच्या मनामध्ये एखादं दुःख आलं ना की कुणाच्या तरी समोर प्रकट करण्याची इच्छा होते. आज दुर्दैव एवढंच आहे की माणसं कुणाच्या समोर दुःख प्रकट करू शकत नाही. तुम्ही एखाद्याच्या जवळ जाऊन म्हणा ना, काय मला खूप त्रास होतोय हो, गुडघे दुखायला लागले, फार परेशान आहे मी. तो सांगतो फार नशीबवान आहे, तुमचे फक्त गुडघे दुखत आहेत, माझं तर सगळं अंग ठणठणून गेले, काय करावं कळायला तयार नाही, एवढे डॉक्टर झाले. तुमच्या दुःखाला कुणी बघायलाच तयार नाही. ऋषी परंपरेचं हे वैशिष्ट्य आहे की पहिल्यांदा त्याच्या दुःखाला ते स्वीकार करतात, दुःखाचा स्वीकार करतात, तिला विचारपूस करतात, एक आपलंसं करून घेतात. बेटा तू खरंच फार दुःखी आहेस. मग आता तुझं काय मत आहे? एक सांगतो, आंबेचा स्वभाव जर तुम्ही बघायला जाल तर अगोदर ही फार सोज्वळ आहे, सज्जन स्त्री आहे ती. हां, आता समस्या तिच्या समोर एवढी मोठी झाली आहे की तिला त्याच्यावर काही आश्रय करता येत नाही. म्हणून तिने आता तर एक तिच्या परीक्षेची घडी आहे की ऋषी विचारत आहेत तुला तुझं काय मत आहे याच्यावर. त्यावेळेस तिने प्रांजलपणाने सांगितलं की मला माझं व्यक्तिगत मत व्यक्त करायला जड जात आहे. कारण माझ्या जीवनामध्ये असं कुठलं दुःखच आजपर्यंत आलं नाही आणि आज हे दुःख एवढ्या प्रकर्षाने जाणवलं की ह्याच्यावर मला काही उपाय सापडत नाही. ऋषीने सगळं ऐकून घेतलं. ऋषी म्हणले ठीक आहे, मग एक विचारू. त्याच्यातला हा महाराज, मग मी जर तुला काही सांगितलं तर त्याच्यावर तुझा विश्वास राहील? महाराज मी त्याच्यासाठी तर आली आहे तुमच्याकडे.
अच्छा, मग ठीक आहे, ऐक. स्त्री जीवनामध्ये दोघांचा आश्रय फार महत्वाचा सांगितलेला आहे. एक तिने पतीचा आश्रय घ्यावा किंवा पित्याचा आश्रय घ्यावा. थोडंसं विचार जर कराल तर पती आणि पिता ह्याच्यामध्ये फार अंतर नाही बरं. फरक एवढाच आहे की पतीमध्ये तीला वेलांटी आहे आणि पित्यामध्ये पला वेलांटी आहे. फक्त एक वेलांटी आहे, ती शब्दाचा थोडा बदल होतो, पण दोघांचं सुद्धा एकच वैशिष्ट्य आहे की दोघंही तिचं पालन करतात, तिचं रक्षण करतात, तिला संकटातून मुक्त करतात, तिला प्रेम देतात, तिच्या सर्व सुखदुःखामध्ये समान सहभागी राहतात, पती आणि पिता. आता फक्त प्रश्न एवढाच आहे की दोघांमधला अंतर जर काय असेल तर पित्याचं जे तिच्याशी ऋणानुबंध आहे, संबंध आहे, हा वात्सल्याचा संबंध आहे प्रेमच, पण ते वात्सल्यपूर्ण प्रेम आहे. आणि पतीचं जे प्रेम आहे ते शृंगारपूर्ण प्रेम आहे. एवढा एक जर प्रेमाचा विषय जर सोडला तर दोघंही त्या व्यक्तीवर, त्या स्त्रीवर तेवढंच प्रेम करणारे असतात. म्हणून बेटा तुला खरं सांगू, तू तुझ्या आता पतीने तर तुझा स्वीकार केलेला आहे. भीष्माच्याकडून तू स्वतः निघून आलेली आहेस आणि शाल्वराजाने तुझा स्वीकार केलेला नाहीये, तेव्हा आता मला असं वाटतं की तू तुझ्या वडिलांच्याकडे जा. आणि बेटा तुला खरं सांगू, स्त्रीनं कुणाकडे कशासाठी राहावं असा जर विचार केला तर स्त्रीनं सुखासाठी पतीकडे राहावं आणि दुःख जर असेल तर पित्याकडे राहावं. महाभारताने खूप छान निर्णय दिला. महाभारताने खूप छान सांगितलं, जर सुखाची अपेक्षा असेल तर पतीला सोडू नये. आणि एक दुःख आहे, संकट आहे, तर अशा वेळेला तिनं पित्याला हाक मारावे. पिता तिच्या संकटातून मुक्त करण्यासाठी तिच्यासाठी नेहमीसाठी तयार असतो. बेटा तू आता संकटामध्ये आहेस, आता तू तुझ्या पित्याचा आश्रय करायला पाहिजे असं माझं पूर्ण मत आहे. पण त्याने सांगितलं, महाराज माझी एक इच्छा आहे. बोलू? नाही, बोल ना. माझी इच्छा आहे की या तपोवनामध्ये राहून तपस्या करावी. ऋषी हसले. ऋषीने सांगितलं, बेटा एक गोष्ट लक्षात घे, तू एक तर राजा ऐश्वर्यामध्ये राहिलेली आहेस, दुसरी गोष्ट तू सुकुमार आहेस, तुला हे तपोवनातले कष्ट कसे काय सहन होतील, आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे की माणसाचं चारित्र्य हे थोडंसं कठीण असतं सांभाळण्यासाठी. हे काचेची बरणी असते, त्याला थोडे जरी काही झालं ना तर ती फुटून जाते, मग ती पुन्हा काही कामाला येत नाही. बेटा शील चारित्र्याचं रक्षण करण्यासाठी जेवढी सुरक्षितता पित्याच्या घरी प्राप्त होऊ शकते तेवढी सुरक्षितता आज घडीला तरी ऋषींच्या समाजामध्ये तू राहू नयेस, तुला होणार नाही. कारण ठीक आहे ऋषी आहेत, सहज विरक्त मन आहे, संयमित आहेत, पण आमच्या आश्रमामध्ये अनेक प्रकारचे लोक येतात. आणि शेवटी खरं सांगू, माणसाच्या इंद्रियांचा काय भरोसा, माणसाचे शरीर, माणसाचं इंद्रिय, मनुष्य समजतो तेवढे ते सामान्य नाही आहे बेटा. मनुष्याचे इंद्रिय त्याला कुठल्याही काळामध्ये पतित करू शकतात. सावधान राहिलं पाहिजे इंद्रियांच्या पासून. बेटा ऐक ना, एक इंद्रिय त्या जीवाचा नाश करून टाकून देतो. हत्तीला फक्त स्पर्श सुखाची इच्छा असते तर हत्ती बंदी बनतो. मासुळीला फक्त जिभेच्या सुखाची अपेक्षा असते, रसनेंद्रियाचे लोक असतात, त्याच्यासाठी त्यांचा नाश होतो बेटा. पतंगाला फक्त दृष्टीचं सुख पाहिजे. दिव्याच्या भोवताली फिरणारे जे असतात ना, किडे असतात ना छोटे, दिव्याचं रूप त्याला पाहावं वाटतं, त्या रूपाच्या जवळ जावं वाटतं, त्याच्यामुळे त्याचा नाश होऊन जातो बेटा. माणसाला तर 5 इंद्रिय अतिशय प्रबल, त्याच्याबरोबर बुद्धी, त्याच्याबरोबर त्याचं उच्छृंखल मन,
या सगळ्याच्या साहित्यामध्ये, सगळ्यांच्या मध्ये राहून तू कसं काय स्वतःला शुद्ध, स्वच्छ, पवित्र राहू शकशील? म्हणून बेटा, तपोवनापेक्षा सुद्धा तू तुझ्या पित्याच्या घरी सुरक्षित राहशील. वडिलांचं म्हणणंही तिला मान्य वाटणं, ऋषींचं म्हणणंही थोडं पटत होतं. ती थोडीशी विचारामध्ये होती, काय करावं काय करावं. आणि अचानक तिथं एक 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 राजा आला. त्या राजाला आल्यानंतर सर्व ऋषी लोकांनी प्रणाम केला. आणि ऋषी लोकांनी प्रणाम केल्यानंतर मग ते सगळेजण बसले. आणि मग सहज त्या राजाने विचारलं, कोण आहे ही मुलगी? तेव्हा ऋषीने हिची ओळख करून दिली. महाराज, ही मुलगी काशी नरेशाची मुलगी आहे. हिचं नाव आहे अंबा. हे ऐकल्याबरोबर त्या राजाला फार आनंद झाला. अरे मग तू तर माझी नातच बेटा. ते ऋषी होते होत्रवाह. हे काशी नरेशाच्या पत्नीचे वडील होते, सासरे होते काशी नरेशाचे. अरे मग तर मी तुझा आजोबा आहे, आणि तू इथं कसं काय? तिने घडलेली सगळी घटना त्यांच्या समोर ठेवली. आणि मग आता आजोबा पण दुःखी झाले. आजोबा पण विचार करतात काय करावं. आणि आजोबांनी तिला सांगितलं, बेटा तुला खरं सांगू की माणसाला सगळ्यात जास्त जर कोण आवडत असेल तर मुलगा आवडतो. पण त्या मुलापेक्षा सुद्धा माणसाचं प्रेम मुलीवर जास्त असतं, पुरुषाचं प्रेम मुलीवर जास्त असतं. आणि म्हणून तुझी आई माझी अतिशय प्रिय आहे, आणि तू तिची मुलगी असल्या कारणाने मला आणखी प्रिय आहेस बेटा. आणि तुला मी खरं सांगतो की तू माझ्या आश्रयाने राहा. चल माझ्याकडे चल, तुला मी पूर्णपणे तुझा सांभाळ करीन. ही माझी भाग आहे असं समज, माझी आण आहे असं समज. बेटा तू मला अतिशय प्रिय आहेस. तू आता इतरत्र न जाता तू तुझ्या दुःखावर थोडंसं सांत्वन, आता थोडीशी शांत हो आणि माझ्याबरोबर चल. तू अजिबात काळजी करू नकोस. पण तिने सांगितलं, बाबा आजोबा, मी आता एका विचारामध्ये आहे. कसं आहे, व्यक्ती कुणीही असो, त्याच्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं ना, तेव्हा त्या व्यक्तीचा जो मूळ स्वभाव असतो ना, तो विसरून जातो. जसं एखादं भांडं असतं, त्या भांड्यावर जेव्हा घाण तयार दिसते, पडते, धूळ पसते, तेव्हा त्याचं स्वतःचं किती लखलखीतपणा असला, स्वच्छपणा असला, तरी सुद्धा त्या वरच्या धुळीमुळं तो मळतो, त्याला डाग पडतात. तसं शुद्ध चांगल्या गुणाची असताना सुद्धा आंबेच्या मनामध्ये ही जी दुःखाची तिच्या जीवनावर आली जी फार मोठी समस्या आहे, तिच्या योगाने तिचं मन अतिशय चंचल झालंय. तिला काय करावं समजत नाही, दुःखी झाली आहे ती. आणि त्या दुःखाच्या अतिरेकामध्ये ती आपल्या आजोबांच्या समोर प्रश्न करते की आजोबा, माझ्या जीवनाच्या दुःखाला कारणीभूत कोण आहे? आजोबाने विचारलं, तुला कोण आहे वाटतं? त्याने सांगितलं, माझे पहिलं जर मला दुःख देणारं कोण असेल तर माझे वडील आहे. त्या वडिलांनी माझं स्वयंवर ठेवून माझा अवमान केलाय. दुसरं जर कोणी माझ्याशी शत्रुत्व करणारा असेल तर भीष्म आहेत, की ज्यांनी माझी इच्छा नसताना बलात् माझं अपहरण केले. तिसरं जर माझ्या जीवनामध्ये दुःख देणारं जर कोणी असेल तर तो शाल्व राजा आहे, ज्यांनी माझ्याबरोबर प्रेम केलं. आम्ही एकमेकाला प्रेमाची शपथ घेतली होती, पण आज त्यांनी माझा स्वीकार केला नाही. आज माझ्या लक्षात आलं की आमचं प्रेम नव्हतं, प्रेम आंधळं होतं. त्या प्रेमाच्या पाठीमागे वासनेचा स्पर्श होता. इथपर्यंतही ठीक. केवळ जर शरीराची वासना असती तर तीही काही काळानंतर तृप्त झाली असती. पण बाबा, त्याच्या पाठीमागे द्वेषाची वासना आहे. आता मी काय करू मला समजत नाही. मी कुठं जाऊ? पहिली गोष्ट, मी कुणाबरोबर वैर करावं? योगायोगाने त्याच वेळेला तिथे एक आकृतव्रण नावाचे ऋषी पण आले. आणि मग थोडासा विचार विनिमय बराचसा झालेला आहे.
एक अध्यायामध्ये त्याच्याबद्दलचं खूप मोठं चिंतन केलंय. आणि मग अकृतवर्णाने असं सांगितलं की तू पहिल्यांदा ठरव की कोण तुझं शत्रुत्व, तुझ्या कुणामुळं तुला सगळ्यात जास्त दुःख झालंय. आणि मग तिने भरपूर विचार करून एक निश्चय केला की माझ्या जीवनाच्या वाताहत करण्याला सगळ्यात महत्वाचं कारण जर कोण असेल तर भीष्म आहे. हा, मग आता एक काम कर, तुझ्या मनामध्ये जर भीष्म जर तुला दुःखाला कारणी वाटत असतील किंवा शाल्वराजा जर कारणीभूत वाटत असेल तर ह्या दोघांच्याही वर माझ्याकडे एक उपाय आहे. तिने हात जोडले, महाराज कोणता उपाय? काही काळजी करू नकोस, लवकरच या तपोवनामध्ये ऋषी ज्यांचं संपूर्ण भारतवर्षामध्ये एक विशाल असं सामर्थ्य प्रसिद्ध आहे, ते परशुराम स्वतः येणार आहे. तू एक काम कर, तू त्यांच्या चरणावर आश्रित हो, तू त्यांना विनंती कर. आणि परशुरामांचं श्रेष्ठत्व असं अलौकिक आहे. इमं ब्राह्मम इमं क्षात्रम शापादपि शरादपि. एकाच वेळेला अग्रतश्चतुरो वेदान पृष्ठतश्च शरण धनु. ज्यांच्या समोर 4 वेद उभे आहेत आणि पाठीमागे सशर धनु आहे, की ज्यांचं धनुष्य, ज्यांचे बाण एवढे तीक्ष्ण आहेत की ज्यांच्या सामर्थ्यापुढे सर्व जगत हतबल झाले. आणि जर तू त्यांना जर विनंती केलीस तर ते भीष्मालाही तुझ्या म्हणण्याप्रमाणे करू शकतात. किंवा तुझी जर इच्छा असेल तर शाल्वराजाला समजावून तुझा विवाह पुन्हा लावून देऊ शकतात. आणि मग त्याच्यामध्ये 2 दिवस निघून गेले. आणि मग ऋषी जेव्हा तिथं आले, आदरातिथ्य सगळं झालं, ऋषींची सगळ्यांनी पूजा पण केली. आणि मग परशुराम ऋषींच्या समोर सगळ्यांनी हात जोडून विनंती केली, महाराज आमची एक छोटीशी समस्या आहे आणि तुमच्याशिवाय त्याचं उत्तर नाही कोणी देऊ शकत. ऋषी हसले, काय? तरी सांगितलं, ही 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 कन्या पहा. त्या मुलीने आल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला, प्रणाम केला, त्यांचे पाय सोडेना. ऋषी सांगितले, बेटा काय झालं सांग तरी, मला दुःख सांग तुझं, मी तुला पूर्ण दुःखातून मुक्त करीन. मग ते किती जरी कठीण असलं तरी. मग तिने विनंती केली, महाराज माझ्या जीवनाची अशी समस्या झालेली आहे. माझं जीवन वाताहत झालंय, तिकडं आड तिकडं विहीर अशी माझ्या जीवनाची स्थिती झाली आहे. आता माझ्यासमोर काही पर्याय नाही. आता माझ्यासमोर फक्त एकच उपाय आहे, ते म्हणजे तुमचे चरण, आणि मी तुमचे आश्रित आहे. आणि मी असं ऐकलंय की साधू कधीही आपल्या आश्रित झालेल्या व्यक्तीला आपल्या दुःखाच्या मुक्त झाल्या केल्याशिवाय राहत नसतात. शांतपणे ऋषींनी या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आणि आश्चर्य वाटेल की भीष्माचार्यांनी सुद्धा आंबेच्या पाठीमागे काही गुप्तहेर, काही सेवक पाठवले होते. तिच्या जीवनाची काही वाताहत होती का, तिला कोणी काही त्रास देईल का, हे तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी. भीष्माचार्यांच्या समोर जेव्हा हा विषय आला की महाराज असं असं झालंय, भीष्माचार्य विचार करतात काय करावं. त्यांनी व्यासांना प्रार्थना केली. व्यास आणि नारद ह्या दोघांनीही त्या भीष्माचार्यांचं सांत्वन केले, महाराज तुम्ही दुःखी होऊ नका. माणसाच्या दैवाच्या पुढे त्याचा पुरुषार्थ काम देत नाही. कदाचित आपल्याला असं वाटेल की तो ऋषी पुरुषार्थाचं हनन करतायत, पण सांगतो या जगतामध्ये कुठलीही गोष्ट खरोखरच पुरुषार्थाने मिळते असं कधी घडत नाही. हा, याचा अर्थ पुरुषार्थ सोडावा असं नाहीये. माणसाने निश्चितच पुरुषार्थ केला पाहिजे, पण याच्याबरोबर काही प्रारब्ध, काही दैव या गोष्टी शास्त्रकारांनी मुद्दाम मान्य केले. आता मला सांगा ना, भीष्माचार्यांना याच्यावर काय करता येऊ शकतं? काही दोष आहे त्यांचा, पण त्यांना तर हे स्वीकार करावं लागेल. हा म्हणता नगराच्या जवळ स्वतः परशुराम येऊन उभं राहिले आणि परशुरामाने एक निरोप पाठवला, भीष्म तू आत्ताच्या आत्ता मी सांगतोय त्याप्रमाणे तू वाग.
आचार्य भीष्म गावाच्या बाहेर आले. त्यांनी आपल्या गुरु म्हणून परशुरामांची आदरपूर्वक सेवा केली. त्यांना प्रणाम केला आणि मग विचारतात की स्वामी माझ्याकडे येण्याचं कारण. हा एक महत्वाचं कारण आहे. म्हणजे बोला महाराज. बस काही नाही. ही अंबा नावाची जी काशीराजेची मुलगी आहे ना, तिचा विवाह तुझ्याबरोबर व्हावा. आचार्य भीष्म असले, गुरुजी निसंशय तुम्ही मला सर्व ज्ञान देऊन परिपूर्ण केलाय. मी त्याच्याबद्दल कधीच कृतज्ञ होऊ शकत नाही. पण मी माझ्या काही जीवनातल्या प्रतिज्ञा स्वीकार केलेल्या आहेत. आजन्म ब्रह्मचर्य पालन करण्याचं माझ्या वडिलांना दिलेलं वचन कुठल्याही कारणाने मी नाही बोलू शकत. परशुरामाने सांगितलं तुला माहितीये का तू माझा शिष्य आहेस. हा गुरुजी, मग माझा शिष्य असून माझं म्हणणं मान्य करत नाहीस. त्यांनी सांगितलं गुरुजी मी तुमचा अवमान करत नाही, पण मी माझ्या प्रतिज्ञेमध्ये बंदिस्त आहे. परशुराम रागावले. भीष्म ऐक, तुला माहिती नाही का मी 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली. मग मात्र आचार्य भीष्म त्याच वेगाने बोलतात. हे आचार्य, हे सद्गुरू, तुम्हाला सुद्धा माहित असू द्या की त्या काळामध्ये माझ्यासारखा पुरुषार्थ करणारा क्षत्रिय नव्हता, म्हणून तुम्हाला हे विजय प्राप्त करता आला. दोघांची, दोन गुरु शिष्यांची शाब्दिक चकमकही होते. मला असं वाटतं की पाऊस पडण्याच्या अगोदर थोडीशी विजेचा कडकडाट होतच असतो. प्रत्यक्ष युद्ध होण्याच्या अगोदर शाब्दिक युद्ध थोडं होतच असतं. त्या न्यायानुसार दोघांचं शाब्दिक चकमकही झाली आणि त्याचा परिणाम पुढे दोघांनी शस्त्र हातामध्ये घेण्यामध्ये झाला. दोघांचे घनघोर युद्ध सुरू झालं. महाभारत असं सांगतं काही दिवसपर्यंत हे युद्ध चाललं. धन्य ते गुरु, धन्य ते शिष्य, की गुरु शिष्य दोघंही एकमेकाशी युद्ध करतायत. एकही मागे हटायला तयार नाही. हे युद्ध पाहिल्यानंतर आता सगळेजणच काय करावे या विचारामध्ये. तेव्हा मध्यस्थी केली. स्वतः गंगा आचार्य भीष्मांची आई आहे. तिने भीष्माचार्यांना विनवणी केली. ते ऋषी लोकांनी त्यांना प्रार्थना केली आणि आचार्य भीष्म आणि परशुराम यांचं युद्ध थांबलं. बस भीष्म परशुरामांनी एवढंच सांगितलं, बेटा मी तुला या कार्यामध्ये सहाय्य करू शकत नाही असं सांगून बस ते निघून गेले. आता काय करावं. इथून पुढे 12 वर्षपर्यंत आंब्याने कठोरतम तपस्या केली. काय तपस्या सांगितली तुम्ही कल्पना करा. जी स्त्री काही दिवसापूर्वी फुलापेक्षा ही कोमल होती, आज ती केवढं कठोर तपस्या करते. मला तरी कधी कधी असं वाटतं की माणसाच्या शरीरामध्ये निर्माण झालेले काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार हे एवढे भयंकर शत्रू असतात की माणसाला कितीही कठीणतम कार्य करण्यासाठी भाग पाडतात. फुलासारखी कोमल स्त्री आज भर उन्हाळ्यामध्ये सगळ्या बाजूनी आग्ने पेटून त्याच्यामध्ये उभी राहून तपस्या करते. जिला स्नान करण्यासाठी उष्ण अशा पाण्याची दररोज योजना केली जात होती, ती एका राजाची कन्या आज थंडगार पाण्यामध्ये पूर्ण थंडीचे 4 महिने उभी राहते आणि तपस्या करते. कशासाठी. तिचं फक्त एकमेव ध्येय आहे की माझ्या जीवनामध्ये जे दुःख प्राप्त झालं भीष्मांच्याकडून त्याचा बदला घेण्यासाठी, त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी. मनुष्य जीवनामध्ये एखादं दुःख प्राप्त झाल्यानंतर तो किती कठोर होऊ शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे अंबा. आंब्याने 12 वर्ष तपस्या केली आणि मग ऋषीच्या आज्ञेवरून तिने पूर्ण भारतभर तीर्थयात्रा केली. कुठं गेली याचं सगळ्याचं वर्णन सांगितलं. अनेक प्रकारचे तीर्थ करत
पण तिच्या मनाचं समाधान होईना, तिचं चित्ताचं चंचल्य स्थिर होईना. काय करावं अशा विचारामध्ये तिच्या प्रत्येक कर्माचा संकल्प केवळ आचार्य भीष्माचा नाश, दुसरं काही ध्येय नाही त्या स्त्रीच्या. एक वेडी झाली आहे ती भीष्माच्या नाशासाठी. काय अद्भुत आहे. भीष्मांच्या बद्दल काय सांगावं, ते तर महापुरुष आहे. बर, कधी कधी मानवी जीवन असं विचित्र असतं ना, की प्रत्यक्ष आपल्या मनामध्ये काही हेतू नसताना एखादा आपल्या समोर शत्रू उभा राहतो आणि त्याच्या समोर आपण हात बंद, काही करता येत नाही. भीष्माचार्यांच्या कानावर दररोज या गोष्टी येत होत्या की अंबा तुमच्या नाशासाठी तपस्या करते, अंबा तुमच्या नाशासाठी तीर्थयात्रा करते, अंबा तुमच्या नाशासाठी नाही ते प्रयत्न करते. एक ब्रह्मचर्याचं व्रत धारण केलेला हा महात्मा पुरुष सगळ्या गोष्टी पाहून ऐकून फक्त विधात्याला प्रार्थना करत होता. काय कमाल आहे प्रभू, माझा काही दोष नसताना काय माझ्या पाठीमागा हा एक अपघात निर्माण करून दिला. पण तरी सुद्धा त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये याची कसल्याच प्रकारची दुःखाची जाणीव कधीच कुणाला समजू शकली नाही. मला कधी कधी असं वाटतं की आपण काही वेळेला असं म्हणतो की एखादा मनुष्य पाषाण हृदयी आहे. मी तर असं म्हणतो त्यांचं अंतःकरण लोण्यापेक्षाही मऊ आहे, पण वरचा जो पिंजरा आहे ना, अस्थिगत पिंजरा आहे ना, किंवा वरचं जे शरीर आहे ना, हे पाषाणापेक्षा कठीण होतं. म्हणून तर एवढ्या काळापर्यंत कधीच कुणाला कळालं नाही की केवढी कठोर शत्रू ही अंबा भीष्मांच्या बद्दल आहे. भीष्म जाणतात, पण कधी कुणाच्या समोर चकार सुद्धा या महात्म्याने काय होत आहे भीष्माच्या. असो, अनेक ठिकाणी ती फिरत असताना, ते यात्रा करत असताना एके ठिकाणी तिने प्रवेश केला. त्या यात्रेमध्ये गंगेने तिला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. गंगेने तिला विनंती केली, बेटा तू ऐक, तू भीष्माचार्यांच्या बद्दलचा मात्सर्य भाव सोडून दे. त्याला तुझ्याबद्दल यत्किंचितही द्वेष नाही बेटा. पण तिचं मन तर असं होतं की ते कुठल्या गोष्टीला स्वीकारायला तयारच नव्हतं. कारण तिच्या मनाने एवढा कठोर निश्चय केला होता की माझ्या जीवनाच्या दुःखाचं कारण आचार्य भीष्मच. असं म्हणलंय महाभारतामध्ये, असं वर्णन आहे की त्या शोकातिरेकामध्ये तिच्या शरीराचे 2 विभाग झाले. एका विभागाच्या पासून एक वत्स देशामध्ये एक नदी म्हणून ते प्रकट झाले. असं म्हणतात ती नदी अतिशय वक्रगती होती. वर्षाचे 4 महिने, वर्षाकाळातले 4 महिने जर सोडले तर 8 महिने ती लुप्त असे, पण आतून तिचं अंतःकरण धगधगीत असे. किंबहुना तिच्या द्वेषाच्या, तिच्या मत्सराच्या अग्नीमध्ये वर्षा ऋतूमध्ये पडलेलं सगळं पाणी तव्यावर पडलेल्या थेंबाप्रमाणे नष्ट होऊन जात होतं आणि कायम वृक्ष होती. तिचं पाहिल्याबरोबर वळण भयभीत वाटत असत. कसली नदी आहे ही? त्याच वत्स देशातल्या राजाची ती कन्या म्हणून अर्ध्या शरीराच्या रूपाने उत्पन्न झाली. पण ही कन्या झाल्यानंतर सुद्धा तिच्या जीवनाचं एकच ध्येय होतं, ते म्हणजे मला 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 नाश करायचा आहे. कुणाचा? आचार्य भीष्मांचा. यावेळेला तिने भगवान सदाशिवाची विशेष आराधना केली. भगवान सदाशिव प्रसन्न झाले. बोल बेटा, काय पाहिजे तुला? ते म्हटलं, काही नाही, माझी केवळ एकच इच्छा आहे की मला भीष्माचार्यांचा मृत्यू करायचा आहे. मला भीष्माचार्यांच्या मृत्यूचं कारण व्हायचं आहे आणि याच्यासाठी म्हणून मला देह प्राप्त व्हावा. बस. भगवान सदाशिवाने तिला वरदान दिलं आणि पुढच्या जन्मामध्ये ती द्रुपद राजाच्या घरामध्ये जन्माला आली. विशेष योगा असा होता, द्रुपद राजाला खूप वर्षापासून मुलगा नव्हता, संतती नव्हती.
द्रुपद राजाने भगवान सदाशिवाची आराधना केली होती. भगवान सदाशिवाने तिला राजाला असं वरदान दिलं, राजन तुला एक मुलगी होईल, पण काही दिवसानंतर ती पुन्हा मुलगा होईल. राजाच्या समोर समस्या उत्पन्न झाली. ठीक आहे, चला काही का असं ना, पण मुलगा तर होतोय ना. राजा आनंदित झाला, राणी आनंदित झाली. काही दिवसानंतर तिला मुलगी झाली. पण राजाच्या मनामध्ये निश्चय होता की हीच मुलगी आता काही दिवसानंतर मुलगा होणार आहे. म्हणून त्याने विचार केला, अगोदर जर आपली मुलगी आहे असं जर आपण जाहीर केलं आणि पुन्हा जर मुलगा झाला तर आपली विनाकारण फजिती होईल. याच्यापेक्षा आपण एक काम करू ना, जन्मल्यापासूनच मुलगा झाला असं सांगून टाकू. म्हणून राजानं मुलगी जन्माला आलेली असताना सुद्धा सनई चौघडे वाजवले, हत्तीवरून साखर वाटली, मुलगा झाला, मुलगा झाला, सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि त्याचं नाव शिखंडी असं ठेवलं. पण होती मात्र मुलगी. लहानपणापासून ती मुलगी आपल्या पित्याच्या घरी वाढत होती. तिचं बोलणं, तिचं मागणं, ह्या सगळ्या गोष्टी मुलासारख्या कशा होतील याच्यासाठी राजाने फार मोठ्या प्रयत्नाने तिच्यावर संस्कार केले होते. काही वर्षाचा काळ निघून गेला, आता ती लग्नासाठी योग्य झाली. पण राजा आणखी पण एका विचारामध्ये आहे की होईल, लवकरच होईल, कदाचित लग्न लागल्यानंतर मुलगा होईल, तिच्यामध्ये परिणती होईल असा विचार करून राजाने एका सुंदर अशा मुलीच्या बरोबर तिचा विवाह ठरवला, लग्न ठरलं. आणि लग्न ठरल्यानंतर दशार्ण राज्याचा राजा हिरण्यवर्मा याची मुलीबरोबर शिखंडीचा विवाह झाला. आणि लग्न होईपर्यंत सगळा आनंद होता. पण लग्न झाल्यानंतर जेव्हा त्या मुलीला कळालं की अरे आपल्याला घात झालाय, आपण ज्याला मुलगा म्हणून लग्न केलंय जिच्याबरोबर ती पण स्वतः मुलगीच आहे, ती तिथून निघून गेली आपल्या माहेरामध्ये. आणि जेव्हा वडिलांना तिने ही घटना जाऊन सांगितली तेव्हा वडिलांना क्रोध अनावर झाला आणि माझा अशा प्रकारचा अपमान केला आहे, मला अशा प्रकारचं दुःख दिलंय असं म्हणून हिरण्यवर्मा राजाने शिखंडीच्या द्रुपद राजाच्यावर आक्रमण केलं. घनघोर युद्ध झालं. आणि आता मात्र शिखंडीच्या समोर प्रश्न पडला, काय करू बरं मी. आणि असा प्रश्न त्याच्या मनामध्ये असताना अचानक हा शिखंडी आपलं राज्य सोडून दूर पळून गेला. आणि बरं आहे ना, जगाच्या समोर अवमान झाल्यापेक्षा कुठेतरी दूर जाऊ, आत्महत्या करू, विनाश करून घेऊ स्वतःचा, अशा विचारानं तो शिखंडी दूर दूर निघून जात होता. आणि तिथं गेल्यानंतर एक विशेष प्रकारचं उपवन दिसलं, जंगल दिसलं. त्या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष होते, वेगवेगळ्या प्रकारच्या वेली होत्या. ते संपूर्ण जागा पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं की निश्चित इथं कुणीतरी तापसी, कुणीतरी ऋषी राहत असला पाहिजे. असा विचार करून त्या उपवनामध्ये तो फिरत असताना तिथं स्थूलाकर्ण नावाचा एक यक्ष राहत होता. त्या यक्षाने पाहिलं, म्हणजे कोण आहे इथं, कशाला आला, कोण आहेस रे बेटा, कशाला आलास तू. त्याने सांगितलं, मी कोण पुरुष नाही, स्त्री आहे. अच्छा बरं, इथं कशाला आला. म्हटलं मला आत्महत्या करायची आहे म्हणून इथं आलं. बेटा आत्महत्या फार मोठं पाप आहे, तू कशासाठी आत्महत्या करतोय, सोडणं हा विचार. डोळ्यातून अश्रू आणत शिखंडी आपलं संपूर्ण जीवनाचं वर्णन त्यांच्या समोर करतो. आता माझ्यासमोर काही पर्याय नाही आहे. यक्षाने थोडा विचार केला आणि यक्षाने सांगितलं, एक उपाय आहे, पण त्याच्यासाठी तुला शपथ घ्यावी लागेल. म्हटलं काय महाराज. मी सध्या या उपवनामध्ये राहतो, एक काम कर, मी तुला माझं पुरुषत्व देतो, तुझं स्त्रीत्व मी घेतो, पण एक तुला वचन द्यावं लागेल की इथून तू तुझ्या राज्यामध्ये जा, तुझ्या सासऱ्याला वगैरे बोल, तुझ्या पत्नीचा विचारामध्ये घे, सुखाने तू काही दिवस संसार कर, एक 6 महिने, वर्षभर, आणि मग नंतर तू तुझं पुरुषत्व पुन्हा मला आणून वापस देऊन टाक माझं, आणि पुन्हा तुझं स्त्रीत्व घेऊन निघून जा. बघ, तुला तुझ्या जीवनामध्ये असं जर मरण पावलंस तर जे लागणारं दुःख आहे
जे तुझ्या जीवनामध्ये जो 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 झालेला तुला जो अपमान आहे, हा जर धुवून काढायचा असेल तर एवढा एक पर्याय आहे, मी सांगतो तसं. आत्महत्या करण्यापेक्षा हा त्याला उपाय चांगला वाटला. त्यांनी शपथ घेतली, महाराज माझं पुरुषत्व सिद्ध करून मी लवकरच माझं हे पुरुषत्व पुन्हा तुम्हाला आणून देईन आणि माझं अस्तित्व मी धारण करीन. असं बोलून तिथून त्या यक्षाचं पुरुषत्व घेऊन शिखंडी पुन्हा आपल्या राज्यामध्ये आला आणि मग सांगितलं, कोणी माझ्या पुरुषत्वावर प्रश्नचिन्ह घेतलं, या माझ्याकडे. आणि आपलं पुरुषत्व सिद्ध केलं आणि सगळ्याच्या समोर स्वतः हिरण्यवर्माने त्याची क्षमा मागितली. पुन्हा आपली मुलगी त्याच्याकडे देऊन हिरण्यवर्मा आपल्या राज्यामध्ये निघून गेला आणि काही दिवसपर्यंत आपल्या पत्नीसह शिखंडी सुखाने राहिला. पण मधून मधून त्याचं मन त्याला दुःख करत असत. ऐक ना, आता तुला जायला पाहिजे त्या यक्षाकडे, ज्या यक्षाने तुझ्या अवमानाचा, तुझा कलंक धुवून टाकलेला आहे, त्याला दिलेला शब्द तुला पाळायला पाहिजे. अशी आंतरिक आत्म्याचा आवाज त्याला यायला लागला आणि एके दिवशी रथामध्ये बसून शिखंडी यक्षाच्या त्या बागेमध्ये येऊन पोहोचला. तिने पाहिलं, यक्ष अश्रू ढाळतो आहे, यक्ष दुःखी आहे. तिने विचारलं, महाराज मला येण्याबद्दल उशीर झाला, त्याच्याबद्दल तुम्ही नाही बेटा, मग तू इथून निघून गेलास आणि आमच्या सगळ्याचे महाराज कुबेर स्वतः इथं आले होते. कुबेरांनी मला हाक मारले, पण ह्या स्त्री रूपामध्ये कसं जावं म्हणून मी लपून बसलो. हे बघून कुबेराचा राग अनावर झाला आणि कुबेराने मला शाप दिला, तो आहे तसाच स्त्री राहून जाशील. जरी तू मला पुरुषत्व देण्यासाठी आला असशील तरी सुद्धा ते पुरुषत्व आता तुझ्याजवळच राहील. आता तू सुखाने जाऊन राहा, सुखाने राज्य कर, कल्याण असो तुझं. असं म्हणून शिखंडी पुन्हा आपल्या राज्यामध्ये निघून आला. प्रश्न इथं संपणारा नव्हता. बघा ना, एक द्वेषाचा अंकुर ज्या आंबेने आपल्या अंतःकरणामध्ये धारण केला होता, संपूर्ण आयुष्य घालवलं त्या द्वेषामध्ये. दुसरा जन्म घेतला, त्याही जन्मामध्ये संपूर्ण आयुष्य तिने या द्वेषामध्ये घालवला. एकच ध्येय तिच्या जीवनाचं आणि तोच अंकुर आजही तिच्या अंतःकरणामध्ये तिला ज्वाला तयार करतो, जाळतोय. मला भीष्माचा नाश करायचा आहे. आणि नेमकं त्याच वेळेला त्याला एक शब्द कानावर पडले की लवकरच महाभारतीय युद्ध होणार आहे. आणि या महाभारतीय युद्धामध्ये आचार्य भीष्म सेनापती जर होणार असतील तर आपल्याला त्यांचा नाश करण्यासाठी फार चांगला एक उपाय, वेळ प्राप्त झाला आहे, एक संधी आपल्याला आली आहे. असा विचार करून त्यांनी पांडवांच्या बरोबर संधान जोडलं. आणि पांडव तर अगोदरच संबंधाने जवळचे होते आणि त्या नातेसंबंधानुसार शिखंडी त्यांच्या बाजूने आला. एक रथी, महारथी म्हणून त्याला मानपण प्राप्त झालेला होता. युद्धाचे एक दिवस संपत होते आणि अचानक 10वा दिवस आणि भीष्माचार्यांच्या समोर काही प्रश्न घेण्यात आले. भीष्माचार्यांच्या समोर युद्धाच्या बद्दल तुम्ही आमच्याकडून न लढता पांडवांच्याकडून विचार करताय असं त्यांच्यावर दोषारोप करण्यात आला. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की उद्या मी तरी राहीन, नाही तर पांडव तरी राहतील. बस आता ते भीष्माचार्याने तर मारणं शक्य होणार नाहीये. हे ऐकून भगवान परमात्म्याने एक मोठी युक्ती केली आणि भीष्माचार्यांच्याच समोर जाऊन त्यांना विनंती केली, महाराज, आपण टीव्हीवर पाहतात, काल परवाच्या दिवशीच महाभारतामध्ये ही घटना घडली की भगवान परमात्म्याची बुद्धिमत्ता तर पहा, भगवंतानी धर्मराजांनी पांडवांना भीष्माचार्यांच्याकडे पाठवलं. सगळ्यांनी प्रणाम केला. कशासाठी आला म्हणे, आम्ही काही मागण्यासाठी आलो नाही दास तुमच्याकडे, मग आज आम्ही तुम्हाला द्यायला आलो. आचार्य भीष्म असले, काय देणार आहात तुम्ही? त्यांनी सांगितलं, आचार्य तुम्ही जो आम्हाला युद्धाच्या अगोदर आशीर्वाद दिला होता ना, विजयी भव, हा आशीर्वाद आम्ही तुम्हाला वापस करण्यासाठी आलो. भीष्मांच्या लक्षात आलं की हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचं कारस्थान आहे. वासुदेव एक भगवान परमात्मा सर्वज्ञ आहेत, की काय करावं कसं करावं त्यांना माहिती आहे.
बस भगवान परमात्म्यांच्या लीला आहे, भगवान परमात्म्याच्या मनाची इच्छा आहे हे ओळखून आचार्य भीष्माचार्यांनी पांडवांच्या समोर सांगितलं की ऐका, उद्या युद्धाला येत असताना तुमच्याबरोबर जर शिखंडी समोर जर आला तर मी शिखंडीला पुरुष मानत नाही, कारण तो जन्मतः स्त्री होता आणि मी स्त्रीवर शस्त्रवर उभा सोडत नाही, म्हणून तो समोर आल्यानंतर मी शस्त्र हातात धरीन आणि मग त्यावेळेला मला अर्जुनाने बाण मारावेत आणि बस तुमचा विजय प्राप्त होईल, असं भीष्माचार्यांनी सांगितलं. हे सगळेजण निघून गेले. दुर्योधनाने विचारलं, काय कसं काय आले होते पांडव? तर म्हणले काही नाही, बस वापस देण्यासाठी आले होते आशीर्वाद. मग काय म्हणलात तुम्ही? म्हणजे काही नाही, मी सांगितलंय त्यांना की शिखंडी समोर उभं करा. मग आता आमच्यासाठी काय म्हणजे? तुमच्यासाठी एवढंच आहे की शिखंडीला समोर येऊ देऊ नका, बस बाकी मी पांडवांना उद्या संध्याकाळपर्यंत संपवतो. दुसऱ्या दिवशी शिखंडीला स्वतः भीष्माचार्यांच्या समोर घेण्यात आला. काल महाभारतामध्ये सुद्धा मी पाहिलं की आचार्य भीष्म त्या दिवशी रात्री चिंतित होते. त्याच्या आदल्या दिवशी मी माझ्या जीवनामध्ये जे लोक आले, जे संपर्कामध्ये आले, त्यांचं कुणाचं ऋण कधीच चुकवून घेतलं नाही. ज्यांच्या इच्छेप्रमाणे जे जे पाहिजे असेल ते दिलं मी. माझ्या आयुष्यभरामध्ये कधीही वाईट प्रकारचं आचरण होऊ दिलं नाही. घेतलेले प्रत्येक प्रतिज्ञा मी प्राणपणाला लावून त्याचा मी परिपालन करण्याचा प्रयत्न केला. हां, एक ऋण माझ्या जीवनामध्ये राहिलं आहे. माझ्यामुळे एक व्यक्ती दुःखी झालेली आहे, जिने 3 जन्मपर्यंत माझ्यासाठी, माझ्या नाशासाठी तपस्या केली आहे. तिला पण आता आपल्याला काहीतरी न्याय द्यायलाच पाहिजे. बरं झालं आपण त्यांना सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी युद्धाला प्रारंभ झाला. आचार्य भीष्मांच्या समोर अर्जुनाचा रथ आला, पण रथामध्ये शिखंडी समोर उभा होता. शिखंडी समोर उभा असल्या कारणाने भीष्म बाण मारेना. अर्जुनाचे एक एक बाण भीष्माचार्यांच्या शरीराला भेद करून पलीकडे जायला लागले. होता होता शतशः बाण त्यांच्या शरीरामध्ये रुतले आणि आचार्य भीष्म त्या रथातून धाडकन खाली कोसळले. काय कमाल आहे! एक महात्मा, एक दिव्य पराक्रमी, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, एक महाभारताचा आधारस्तंभ, एक भारतवर्षाचं एक मानचिन्ह, एक भगवंताचा प्रिय, एक पांडवांचा आराध्य, एका परशुरामाचा एक प्रिय शिष्य, पण आज तो भूमीवर पडला आहे. इच्छा मनामध्ये एवढीच आहे की मला हस्तिनापुराच्या साम्राज्यावर एक सुखानं राज्य करणारा व्यक्ती पाहिल्याशिवाय मला आता देह सोडायचा नाही. एवढ्या सगळ्या वेदना सहन करत पण तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक सफलतेचं तेज दिसत होतं. कसली सफलता! ज्या माणसाने माझ्यासाठी 3 जन्मपर्यंत मत्सराचा भाव निर्माण केला होता, द्वेष भाव निर्माण केला होता, बस त्याची सुद्धा इच्छा पूर्ण झाली. खरोखर महापुरुष कशासाठी जगतात पाहता. एखाद्या वैराच्या मनातली सुद्धा इच्छा पूर्ण. म्हणून भीष्माचार्यांचं जे चरित्र आहे महाभारतातलं, मला असं वाटतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या नंतर अकलनीय चरित्र जर कोणतं असेल तर ते आचार्य भीष्माचार्यांचं चरित्र आहे. म्हणून तो महात्मा एका आपल्याकडून नकळत झालेल्या चुकीचं आज प्रायश्चित्त घेतो आहे. बस आज शिखंडी प्रसन्न झाला आहे. मला तेवढं सांगायचं आहे, महाभारतामधून काय घ्यावं आणि काय घेऊ नये याचा विचार करत असताना शिखंडीच्या चरित्रामधून, आंबेच्या चरित्रातून 2 गोष्टीचा स्वीकार करावा माणसाने. एक, ध्येय कधीही द्वेष मत्सरपूर्ण असू नये तसं आंबेचं होतं. ध्येय कधीच वाईट असू नये. ध्येय ठेवताना नेहमीच चांगल्याच प्रकारचं ध्येय ठेवावं. पण ते ध्येय प्राप्त करण्यासाठी केवढी निष्ठा, केवढी तपस्या, केवढा त्याग, केवढी प्रयत्नाची पराकाष्ठा. मला असं वाटतं अशी प्रयत्नाची पराकाष्ठा जर मानवाने आपल्या जीवनामध्ये जर धारण केली ना,
तर त्याच्यासाठी दुर्लभ गोष्ट कुठलीच नाही. एक न बोलता, एक फारस समोर व्यक्तित्व न दाखवता आंबेचं चरित्र आपल्याला हे सगळ्या गोष्टी अलगत नकळत सांगून जातात. म्हणून हे एक विशेष स्त्री पात्र आहे. आचार्य वेदव्यास महर्षीने महाभारतातलं प्रत्येक पात्र हे त्याच्या स्थानावर एक उत्तुंग व्यक्तिमत्वाने सुशोभित केलं आहे आणि त्याच्यातलंच एक विशेष रूप आज आपण पाहिलंय. उद्या आपण पुन्हा याच पेजवरून आपल्याला पुन्हा एका चरित्राचा विचार करायचा आहे. आजची सेवा आपण भगवत चरणावर समर्पण करू. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.